नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण चिंच गूळ खजुराची आंबट गोड चटणी तयार करूया. ही चटणी तुम्ही समोसा, भेळ, पाणीपुरीसाठी घेऊ शकता. 2 वाट्या गूळ घेतला आहे. 1 वाटीभर चिंच घेतली आहे. 1 वाटी खजूर घेतला आहे. या खजुराच्या बिया आपण काढायच्या आहेत. आता या भांड्यामध्ये हा गूळ घालते. यानंतर खजूर आणि चिंचही घालते. चिंचेमध्ये जर चिंचोके असतील तर ते बाजूला काढा. आता या भांड्यामध्ये साधारण 1 वाटी पाणी घालते. 3 ते 4 चमचे तिखट घातले आहे. आता यामध्ये चाट मसाला घालूया. 4 मोठे चमचे चाट मसाला घातला आहे. चवीप्रमाणे थोडेसे बारीक मीठ घालते. हा कुकर घेतला आहे. कुकरमध्ये एक प्लेट ठेवली आहे. यामध्ये आता थोडेसे पाणी घातले आहे. आता हे भांडे कुकरमध्ये ठेवून 2 शिट्या काढूया. कुकरच्या 2 शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला. कुकर गार होण्यासाठी ठेवला होता. ही बघा, चिंच गुळाची चटणी आता चांगली शिजली आहे. ही चटणी गार झाल्यावर मिक्सरमध्ये अगदी बारीक फिरून घेऊया. हे बघा, मिक्सरमध्ये ही चटणी मी अगदी बारीक वाटून घेतली आहे. आता या भांड्यामध्ये हे गाळणे ठेवले आहे. आता ही सगळी चटणी आपण नीट गाळण्याने गाळूया. यामुळे जर चटणीमध्ये काही चोथा शिल्लक असेल तर तो गाळण्यात उरेल आणि आपल्याला छानशी चटणी तयार मिळेल. हे बघा, याप्रमाणे मी सगळी चटणी गाळून घेतली आहे. आता आपली चिंच खजुराची चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 8 ते 10 दिवस टिकते. तुम्ही जेव्हा कधी पाणीपुरी, भेळ तयार करणार असाल तेव्हा हवी तशी ही थोडीशी चटणी बाजूला काढून थोडेसे पाणी मिसळू शकता. ही चटपटीत चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.